फ्रेंड्स, आता हॉटेल स्टाईल आहे ना, सेम त्यांच्यासारख्या त्यांच्या त्याच चवीच्या भाज्या आपण घरच्या घरी करू शकतो. आज आपण करत आहोत नवरत्न कोरमा. त्याची बेसिक व्हाईट ग्रेव्हीपासनं ते शेवटपर्यंत आहे ना, सगळी मेथड ह्याच्यात आहे. एका कढईमध्ये 7 ते 8 कांदे, काही खडे मसाले, मगज बी, काजू आणि थोडं पाणी टाकून आपण आहे ना शिजवून घेणार आहोत. जवळजवळ 21 ते 25 मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून. त्यानंतर काय करायचं आहे की गार झाल्यावर ह्याच्यातले सगळे खडे मसाले काढून टाकून द्यायचे आणि छानपैकी ह्याची पेस्ट वाटून घ्यायची किंवा ग्राइंड करायची मिक्सरमध्ये. मस्त अशी व्हाईट पेस्ट तयार होते. बरं, आता ह्याच्यानंतर लगेच आपण भाजी करू शकतो का? तर नाही. त्यासाठी आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ही व्हाईट ग्रेव्ही काढायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 8 ते 10 मिनटं झाकण ठेवून शिजवायचं. बरं, ही प्रोसेस का गरजेची आहे? तर ही व्हाईट ग्रेव्ही महिनाभर आपल्या फ्रीजमध्ये काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकतो आपण. तर आपण या व्हाईट ग्रेव्हीपासून आता नवरत्न कोरमा करणार आहे. एका कढईमध्ये थोडं तेल तूप घालून थोडे बदाम, मनुके हे छान तळून घेणार आहोत. त्यातच आता कॉलीफ्लावर, फरसबी, गाजर आणि बटाटा हे सगळ्यांना चॉप केलेलं आपण टाकून घेणार आहोत. त्याचं प्रमाण तर मी इथे स्क्रीनवर दिलेलंच आहे. थोडं पाणी टाकून आपण छानपैकी आहे ना शिजवून घ्यायचं आणि झाकण ठेवायच्या आधी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं. 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून शिजवायचं. शिजवलं की त्यात आपण आहे ना फ्रेश मटार टाकायचे. त्यानंतर 100 ग्रॅम पनीरची क्यूब्स करून टाकायचे. परत 2 मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं, कारण मटार आणि पनीर आहे ना थोडं शिजवणं गरजेचं आहे म्हणून. भाज्या शिजवल्या की बाजूला ठेवायच्या. एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून अर्धी वाटी खवा छान परतून घ्यायचा. खवा परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लालसर भाजायचा नाही, नाहीतर आपल्या ग्रेव्हीला कलर आहे ना अजिबात असा व्हाईट कलर येत नाही. खवा भाजून झाला की त्यातनं व्हाईट ग्रेव्ही, त्यानंतर चेरीज, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडंसं दूध, काळी मिरी पावडर, गरम मसाला हे सगळं टाकून छान उकळी काढून घ्यायची. त्यातच आपण यांना शिजवलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि परत मिक्स करून 1-2 मिनटं झाकण ठेवून उकळी येऊन द्यायची. म्हणजे काय होतं, मसाल्यांचे फ्लेवर सगळे भाजीतसुद्धा उतरतात आणि भाजी मिळून येते छानपैकी, एकदम क्रीमी होते. तर अशा पद्धतीने शाही नवरत्न कोरमा तयार आहे. हे तुम्ही आहे ना साध्या पोळी, फुलका ह्याच्याबरोबर पण सर्व करू शकता किंवा मग तुम्हाला रोटी येत असेल तर त्याच्याबरोबर सर्व करा. थँक्यू.